सुप्रभात. मी सौ श्वेता रानडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षिका. आपणा सर्वांना माझा नमस्कार. मुलांनो, आपली शाळा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांपैकी एक. आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे. आपल्या संस्थेला 100 वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासामागे अनेक लोकांचे अपार कष्ट आहेत. मुलांनो, या लोकांचा विचार करताना मला आज एका गीताच्या ओळी आठवतात. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या गीताच्या या ओळी ऐकल्या की नतमस्तक व्हावे अशा अनेक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहतात. अगदी शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर अब्दुल कलामांपर्यंत, झाशीच्या राणीपासून ते सावित्रीबाई फुले, कल्पना चावला यांच्यापर्यंत अनेक. आपल्या देशात अशा कितीतरी स्त्रिया होऊन गेल्या की ज्यांच्या कार्यामुळे त्या वंदनीय ठरल्या. काही जणींचे कार्य समाजापुढे आले आणि त्यांना स्वतंत्र ओळख मिळाली, परंतु काहींचे कार्य मात्र इतिहासात फारसे नावाजले गेले नाही. पण म्हणून त्यांनी केलेले काम, त्यांचे कष्ट यांचे मोलच नाही असे तर होत नाही ना. खरं तर अशा व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला व्हायला हवी. आज अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आदर्श माननीय आनंदीबाई धोंडो कर्वे तथा बाया कर्वे. आज 29 नोव्हेंबर. आज आपल्या या बायांची पुण्यतिथी आणि म्हणूनच आज आपण त्यांची आणि त्यांच्या बहुमूल्य अशा कार्याची ओळख करून घेणार आहोत. आपले सर्वांचे आदर्श अण्णा म्हणजेच माननीय भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी अशीच बायांची ओळख आपल्या सर्वांना आहे. परंतु बायांची ही फक्त एवढीच ओळख नाही बरं का, तर त्या पलीकडे जाऊन कार्यकुशल, खंबीर, स्वाभिमानी स्त्री आणि प्रेमळ पण तरीही कर्तव्यदक्ष आई अशी त्यांची स्वतंत्र ओळख आहे. इथे आई म्हणजे फक्त त्यांनी जन्म दिलेल्या मुलांची आई नाही, तर संस्थेतील सगळ्यांची ती आईच. मुलांनो, तुमच्या घरात तुमची आई बहीण शिकलेल्या आहेत, शिक्षण घेत आहेत, पण बायांच्या लहानपणचा आणि तरुणपणचा काळ कसा होता याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. त्या काळात मुलींना शिक्षण देणे तर दूरच, पण सन्मानाची, आदराची, प्रेमाची वागणूकही मिळत नसे. त्यांना ना वावरण्याचं स्वातंत्र्य होतं ना निर्णयाचं. कपडे काय घालावे हे सुद्धा मोठी माणसं किंबहुना समाजच ठरवत असे. लहान लहान मुली नऊवारी नेसत असत. त्यांना स्वतःचं मत मांडण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच, पण त्यांना खेळ खेळायलाही मिळत नसत. कल्पना करा मुलांनो, त्यांचं आयुष्य किती दुसऱ्यांच्या अधीन असेल. तुम्हाला खेळण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला त्याची गरजही आहे. मग त्या मुलींचं काय होत असेल? याबरोबरच घरातली कामं करणं, लहान भावंडांचा सांभाळ करणं अशी कामं करावी लागत. लहान वयातच त्यांची लग्न होत असत. अशा काळात मुलींच्या किंबहुना निराधार स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करणं किती अवघड असेल. हेच अवघड काम करण्यासाठी
बायांनी आपलं आयुष्य वेचलं. बायांचे माहेरचे नाव गोदूबाई जोशी. रत्नागिरीतील देवरुख गावातील पावसकर जोशी घराण्यात बायांचा जन्म झाला. बाळकृष्ण केशव जोशी हे बायांचे वडील. बायाला एकूण 10 भावंड होती. बाया हे तिच्या पालकांचं 7वं अपत्य. त्या काळी आजसारखे डॉक्टर आणि हॉस्पिटल अशा सोयी नव्हत्या बरं का मुलांना. त्यामुळे आजारपणासाठी उपास, व्रतवैकल्य करणं हेच उपाय केले जात. साहजिकच मुले आजारपणापासून वाचत नसत. बायालाही लहानपणी त्यावेळचा भयंकर असा देवी येणे हा आजार झाला होता. पण बायांची तब्येत मुळातच चांगली असल्याने त्या त्यातून वाचल्या. बहुतेक ईश्वराने त्यांच्या हातून पुढचं कार्य व्हावं यासाठीच त्यांना वाचवलं असावं. बाया लहानपणापासूनच घरात खूप काम करायच्या. त्यांच्या आईकडूनच त्यांनी हे संस्कार घेतले होते. जशी आई कष्टाळू आणि कणखर होती तशीच बायाही होती. त्यांची चांगली तब्येत आणि खूप काम करण्याची सवय त्यांना पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडली. बायांच्या वयाची 8 वर्षे पूर्ण झाल्यावर नातू नावाच्या 20 वर्षे वयाच्या व्यक्तीशी त्यांचे लग्न झाले. परंतु दुर्दैवाने 3 महिन्यातच पती स्वर्गवासी झाल्याने बायांना वैधव्य आले. अशा स्त्रियांचे त्या काळी फार हाल होत असत. केशवपन म्हणजे तर या हाल अपेष्टांचा कळस होता. पण ते सहन करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नसे. सासरी राहून सोळ्या झालेल्या म्हणजेच केशवपन झालेल्या मुली घरातील सर्व कामे करीत असत. त्यांच्या कष्टांना अंत नसे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणावर पाठ टेकेपर्यंत सतत त्या कष्ट उपसत असत. बायांनीही सासरी तेच केले. मात्र वयाच्या 22-23 वर्षापर्यंत सासरी राहिल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना मुंबईला आणले आणि तिथूनच बायांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. मुलांना त्या काळात मुलींच्या शिक्षणाचे प्रयत्न आपल्या देशात सुरू झाले होते. 1889 साली पंडिता रमाबाई या थोर विदुषीने शारदा सदन नावाने मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेची पहिली विद्यार्थिनी होण्याची संधी बायांना मिळाली. मुंबईत आल्यावर बायांचे अशा रीतीने शिक्षण सुरू झाले. शारदा सदनात असताना बायांनी पंडिता रमाबाईंचे काम जवळून पाहिले होते. पंडिता रमाबाईंचा बायाच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव होता. पंडिता रमाबाईंचे हे कार्य बायांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरले. बायांच्याच शब्दात सांगायचे तर पंडिता रमाबाईंनी वेळोवेळी जो उपदेश केला तो माझ्या मनात मी टिकलीसारखा गोंदून ठेवला आहे. बाईंचा मला कधीही विसर पडणार नाही. पोरक्या मुलांबद्दल कळकळ पंडिता रमाबाईंच्या आचरणामुळेच तर माझ्या मनात निर्माण झाली. बाई म्हणत, ईश्वरावर श्रद्धा ठेवतात तशी कामावर ठेव व नेट दाखव, म्हणजे देव ते पार पडायला बळ देतो. बायांनी तसेच केले. शारदा सदनात असताना बायांचे दुसरे लग्न महर्षी कर्वे म्हणजेच आपल्या संस्थेचे संस्थापक अण्णा कर्वे यांच्याशी झाले. त्या काळी ही फार धाडसाची गोष्ट होती. बायांचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे मुलीचे हाल त्यांना पाहवत नव्हते आणि म्हणून त्यांनीच मनाशी ठरवून बायांच्या दुसऱ्या विवाहासाठी पुढाकार घेतला. कर्वे यांच्याशी झालेल्या विवाहाबाबत बोलायचे झाले तर कर्वे यांचेही हे दुसरे लग्न होते. कारण त्यांच्या पहिल्या पत्नी
राधाबाई या देवाघरी गेल्या होत्या. परंतु परत विवाह केला तर तो विधवेशीच करेन असा कर्व्यांचा निश्चय होता. विधवा विवाह ही त्यावेळी धाडसाची गोष्ट होती. अण्णांनी बायांशी विवाह केला आणि या धाडसाची किंमत अण्णा आणि बाया या दोघांनाही फार मोठ्या प्रमाणावर मोजावी लागली. लोकांनी दोघांना खूप त्रास दिला. त्यांचे जिणे नकोसे केले. अतिशय त्रासात, कष्टात आणि दुःखात पुढे पुढे जायचे अण्णा आणि बायांनी ठरवले आणि त्यांनी आपली पुढची वाटचाल केली. विवाहानंतर अण्णांनी त्यांचे नाव आनंदी असे ठेवले. आपले आनंदी हे नवे नाव ऐकून आपण नावाप्रमाणेच गरिबीतही आनंदाने संसार करावा अशी अण्णांची अपेक्षा असावी असे बायांना वाटले आणि त्यांनी तसेच केले. आयुष्यभर दक्षतेने आणि काटकसरीने त्यांनी महर्षी कर्वे यांच्याबरोबर आणि त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या ध्येयाबरोबर संसार केला. अण्णा स्त्री शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेले होते. ज्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल बोलणे पाप समजले जाई त्या काळात लहान विधवा मुलींच्या शिक्षणाचे कार्य अण्णांनी हाती घेतले. 14 जून 1896 या दिवशी महर्षी कर्वे यांनी म्हणजेच आपल्या अण्णांनी अनाथ बालिकाश्रमाची पुण्यातील भिडेवाड्यात स्थापना केली आणि एका विद्यार्थिनीच्या प्रवेशाने सुरुवात केली. मुलांनो, आज आपण जशी कोरोनाची साथ पाहत आहोत तशीच 1899 मध्ये प्लेग या भयंकर रोगाची साथ आली होती. त्यावेळी मुलींच्या सुरक्षेसाठी हा आश्रम गणेश गोविंद गोखले यांच्या हिंगणे येथील मोठ्या जागेत म्हणजेच आत्ताच्या कर्वेनगर येथे हलवण्यात आला. त्यावेळी बाया मुलांसह गावात म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भागात राहत होत्या. कर्वेनगर येथे आश्रम हलवण्यात आल्यानंतर गोखले यांनी 500 रुपये खर्च करून झोपडी बांधून दिली. तीच झोपडी आजही संस्थेत अस्तित्वात आहे आणि अण्णांच्या कार्याची ओळख देत आहे. 1902 साली हिंगणे येथे संस्थेची इमारत उभी राहिली व बाया मुलांसह तिथे राहायला आल्या. स्वयंस्फूर्तीने काम करण्यासाठी मुली आणि स्त्रिया आता पुढे येऊ लागल्या होत्या. 35 मुली त्यावेळी इमारतीमध्ये शिक्षणासाठी होत्या. त्यांचा खर्च अण्णा देणग्या मागून चालवत असत. तीच परंपरा आजही भाऊबीज निधीच्या स्वरूपात सुरू आहे. या सगळ्यांमध्ये बायांनी अण्णांना फार मोलाची साथ दिली. बायांनी भाजीपाला आणि धान्य खरेदी ही बाजू भक्कमपणे सांभाळली. अण्णांनी स्वतःच्या पदरची सगळी कमाई स्त्री शिक्षणाच्या ध्येयासाठी खर्च केली. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाची तरतूद केली नाही. मात्र आपलं काही बरं वाईट झालं तर बायांचे आणि मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून बायांनी स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत होते. यासाठी अण्णांनी बायांना नर्सिंगच्या कोर्ससाठी नागपूरला पाठवले. तेथे बायांना हिंदी शिकावे लागले कारण इतर मुली हिंदी बोलत असत. बाया नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी झाल्या. अण्णा आणि बाया यांनी मुलींना स्वावलंबी करण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन सतत काम केले. मुलींना शिक्षण देणे, स्वावलंबी बनवणे यासाठी उद्योगाचे प्रशिक्षण दिले. त्याबरोबरच त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच नंतर विद्यालयात मुलींची संख्या वाढत गेली. कोणी स्तुती करो अथवा निंदा करो, आपल्याला योग्य वाटेल ते काम आपण करत राहायचे हा बायांचा स्वभाव होता. परोपकाराचा विचार त्यांच्या मनात सतत असे.
लग्न कार्यात वधूरांवर टाकले जाणारे अक्षतरूपी तांदूळ गरिबांच्या उपयोगी पडतील म्हणून बाया गोळा करत असत. अण्णांकडे येणारी निराधार, अनाथ, अपंग मुले बाया स्वतःच्या मुलांबरोबर फार मायेने सांभाळत असत. बायांना राधाबाईंचा 1 व स्वतःचे 3 असे एकूण 4 मुलगे होते. रघुनाथ राधाबाईंचा, तर शंकर, दिनकर आणि भास्कर बायांचे. बायांना स्वतःला मुलगी नव्हती, परंतु आश्रमातल्या सगळ्यांची त्या आईच झाल्या. आपल्या मुलांनी जर नीट शिक्षण घेतले नाही आणि ती जर चांगली वागली नाही तर त्यांना लोक नावं ठेवतील असे बायांना नेहमी वाटते. त्यामुळे मुलांचे त्यांनी फार लाड केले नाही. याउलट त्यांना जरा जास्तच शिस्तीत वाढवले. परिणामी मुले नुसती शिकलीच नाही तर त्यांनी आईवडिलांसारखी समाज सेवा करणेही सोडले नाही. बायांच्या सुनांनीही पतीला साथ दिली. त्यांच्या मुलांविषयी सांगायचे झाले तर रघुनाथराव कर्वे व त्यांच्या पत्नी मालतीबाई यांनी लोकसंख्या वाढ आणि संतती नियमन यासाठी मोठे कार्य केले. शंकरराव कर्वे व त्यांच्या पत्नी रेवतीबाई यांनी आफ्रिकेतील भारतीयांसाठी वैद्यकीय क्षेत्राला वाहून घेतले. दिनकरराव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य व मानववंशशास्त्रज्ञ, तर त्यांच्या पत्नी इरावतीबाई या समाजशास्त्राच्या अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखिका. भास्करराव कर्वे हे सर्वात धाकटे बंधू. यांनी अण्णांच्याच पावलावर पाऊल ठेवत समाजसेवेसाठी आयुष्य वाहिले. भास्करराव कर्वे यांनी महर्षी कर्वे संस्थेचे कार्य पुढे नेले. मग भास्करराव कर्व्यांच्या पत्नी कावेरीबाई यांनीही संस्थेचे आजन्म सेवक होणे पसंत केले. आज या दाम्पत्याच्या सर्व कष्टांचे फळ आपण चाखत आहोत आणि आपण संस्थेच्या वटवृक्षाच्या छायेत सर्वजण आनंदाने शिक्षण घेत आहोत. गुरु पंडिता रमाबाई आणि पती महर्षी कर्वे यांच्या कार्याला आदर्श मानून बायांनी अनेक निराधार मुलांना आधार दिला. अपंग, आजारी मुलांबरोबरच अनेक गरीब, गरजू स्त्रियांचाही सांभाळ केला. आयुष्यभर कामातच आपला श्वास शोधला. अशा बाया म्हातारपणापर्यंत सतत कार्यमग्न राहिल्या. शेवटच्या क्षणापर्यंत आपला कोणाला त्रास होऊ नये ही बायांची इच्छा पूर्ण झाली. डॉक्टर इनामदार यांच्या शब्दात सांगायचे तर बायांचे व्यक्तिमत्व हे संत तुकारामांच्या या अभंगासारखे आहे, जे आपल्याला मनोमन जाणवते. जिका रंजले गांजले जासी मने जोपुरी, जिका रंजले गांजले जासी मने जोपुरी, तुझी साधू ओळखाव, तुझी साधू ओळखाव, जीव तेथेची जाणाव, निका रंजले गांजले जासी म्हणे जोपुरी. अशा या साध्वीचे 29 नोव्हेंबर 1950 रोजी देहावसान झाले. बायांच्या स्मरणार्थ संस्थेत एक तुळशी वृंदावन बांधले गेले. महर्षी कर्वे नियमाने, सातत्याने शेवटपर्यंत आपल्या पत्नीला या ठिकाणी भेटत राहिले. संस्थेचा प्रत्येक सेवक आजही बायांच्या या स्मृतीस्थळापाशी जाऊन नतमस्तक होतो. आज संस्थेचे रूप पालटले आहे, पण आजही
महिलाश्रम हायस्कूलची इमारत अण्णा बायांची आठवण करून देत दिमाखात उभी आहे. बायांच्या सन्मानार्थ संस्थेच्या अनेक शाखांपैकी काहींना त्यांचे नाव देण्यात आले. बाया कर्वे हॉस्टेल, आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा आणि बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्र ही ती काही उदाहरणे होत. आजही बायांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी या दिवशी एक पणती लावतात. मुलांनो, चला तर मग आजही आपण बायांचे स्मरण करूया. आपल्या बायांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी एक पणती लावूया आणि बायांचा आदर्श घेऊन पुढे जाऊया. धन्यवाद.